आज आपण या ठिकाणी तांत्रिक कारणे बघणार आहे. तांत्रिक कारणे बघत असताना शेतीची उत्पादकता ही त्या शेतीच्या दर्जावर जितकी अवलंबून असते त्यापेक्षा जास्त कशावर अवलंबून असते तर शेतीतून उत्पादन करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले यावर. मॅम तुमचा आवाज येत नाही. हॅलो हॅलो. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. नाही. आता येतोय. हो आता मॅडम. येतोय ना. हो. ओके, करूया स्टार्ट. करायचं स्टार्ट. येस हो. ओके बेटा, आज आपल्याला तांत्रिक कारणे या ठिकाणी बघायची आहे. तांत्रिक कारणे बघत असताना शेतीची उत्पादकता ही त्या शेतीचा दर्जा यावर जितकी अवलंबून नसते त्यापेक्षा जास्त शेतीतून उत्पादन करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले यावर ती जास्त अवलंबून असते. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर करताना, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी ह्या निर्माण होतात. मग ह्या अडचणी कोणत्या आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे. पहिली अडचण आहे धारण क्षेत्राचे आकारमान कमी. धारण क्षेत्राचे आकारमान कमी. मग धारण क्षेत्राचे आकारमान तुम्हाला माहीत आहे. आज जर आपण टेक्नॉलॉजीचा विचार केला तर आपल्याला या तांत्रिकदृष्ट्या जर आपल्याला शेती करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे धारण क्षेत्राचा जो आकार आहे तो आकार मोठा असायला पाहिजे. पण जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतसा धारण क्षेत्राचा जो आकार आहे, जमिनीचा आकार जो आहे तो आकार काय होऊन राहिला, कमी कमी होत आहे. कारण शेतीचं काय होऊन राहिलं आहे, तुकडीकरण होताना दिसत आहे. म्हणजे भारतामध्ये असलेले जमिनीचे वाटप हे कसे आहेत, असमान झालेले आहे. त्यामुळे लहान धारण क्षेत्र असणाऱ्याची संख्या जास्त तर मोठे धारण क्षेत्र असणाऱ्यांची संख्या कमी आहे. मग शेतीचा आकार लहान आहे. शेतीचा आकार लहान आहे म्हणून आजच्या या आधुनिक युगामध्ये शेती ही आधुनिक पद्धतीनेच ही करावी लागेल. कारण काय, शेती जर आपण आधुनिक पद्धतीने केली तर काय होईल, शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती जर केली तर काय होईल, पारंपरिक पद्धतीने शेती केली तर शेतीची उत्पादकता ही कमी राहील. म्हणून शेतीच्या उत्पादकतेत जर वाढ करायची असेल तर आपल्याला शेती ही कशाच्या माध्यमातून करावी लागेल, आधुनिक पद्धतीनेच ही शेती करावी लागेल. परंतु अजूनही जर आपण परिस्थिती बघितली तर अजूनही या टेक्नॉलॉजीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा विश्वास नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे भांडवलाचा अभाव आहे. त्यामुळे या अत्याधुनिक किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करू शकत नाही. आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता ही काय होते, दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसत आहे. दुसरं कारण आहे की योग्य प्रतीच्या बी बियाणांचा अभाव. योग्य प्रतीच्या बी बियाणांचा अभाव. त्यामध्ये म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे म्हटलं जातं. बियाणे जर चांगल्या प्रतीचे असेल, दर्जेदार असेल तर काय होईल, उत्पादनात वाढ होईल. पण बियाणं जर दर्जेदार नसेल, उच्च प्रतीचं नसेल, पारंपरिक असेल तर उत्पादकतेत वाढ होणार नाही. परंतु भारतामध्ये जर आपण आज बघितलं तर जी संकरित आणि सुधारित बियाणे आहे त्या बियाण्यांची जाहिराती दाखवल्या जाते. कुठले बघा तुम्ही जाहिराती दाखवते ना, त्याचा उहापोह जास्त मोठ्या प्रमाणात हा केला जातो. परंतु जेवढ्या प्रमाणात उहापोह करतात तेवढ्या प्रमाणात आपल्याला बेनिफिट मिळत नाही. तसंच बियाण्यांच्या बाबतीत आहे. बियाण्यांची जाहिरात ही मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु त्याची जर उत्पादक क्षमता आपण बघितली
तर त्याची उत्पादन क्षमता जेवढ्या प्रमाणात ते दाखवतात तेवढ्या प्रमाणात ती उत्पादन क्षमता राहत नाही. आजच्या या युगामध्ये, आधुनिक युगामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना बियाणांची टंचाईची समस्या ही त्यांच्या किंवा बियाणांची टंचाई त्यांच्यासमोर निर्माण होते. बियाणांची समस्या त्यांच्यासमोर निर्माण होते. का? कारण त्यांच्याजवळ पैसे राहत नाही. शेतकऱ्यांजवळ वेळेवर ते बियाणे विकत घेण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे काय होते की ती पेरणी वेळेवर करू शकत नाही. पेरणी वेळेवर करू शकत नाही म्हणून याचा परिणाम काय होतो? शेतीच्या उत्पादकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. शेतीमधून मिळणारी उत्पादकता ही कशी असते? कमी असते. शेतीमधून मिळणारी उत्पादकता कमी असण्यामागचं कारण काय? की शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसलेला पैसा, शेतकऱ्यांना वेळेवर प्राप्त न होणारा कर्ज किंवा प्राप्त न होणारा पैसा आणि त्याच्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत काय होते? मोठ्या प्रमाणात घट होताना आपल्याला दिसत आहे. तिसरा पॉईंट आपल्यासमोर आहे पाणी पुरवठ्याच्या सोयींचा अभाव. पाणी पुरवठ्यांच्या सोयींचा अभाव. आपण बघतो आहे की अजूनही भारतामधली जी शेती आहे ही शेती कशाच्या भरोशावर अवलंबून आहे? निसर्गावर अवलंबून असलेली शेती. निसर्गावर अवलंबून असलेली शेती आणि पाहिजे तसं अजूनही निसर्गावर अवलंबून शेती असल्यामुळे पाहिजे तसे पिकाच्या शेतीच्या उत्पादकतेत आपल्याला वाढ होताना दिसत नाही. पावसाची अनिश्चितता आणि पावसाच्या या अनिश्चिततेमुळे काय होते की शेतीच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होताना दिसते. शेतीला 12 महिने किंवा वर्षभर आणि वेळेवर जर पाणी पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. जलसिंचनाच्या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर काय होईल? जलसिंचन म्हणजे आजच्या या स्वतंत्रोत्तर काळामध्ये जास्तीत जास्त जमिनी ह्या ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. जास्तीत जास्त जमिनी शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सुविधा म्हणजे काय? शेततळे आहे, विहिरी आहे, कूपनलिका आहे, कालवे आहेत. यासाठी जर शासनाकडून जर आर्थिक मदत पुरवली गेली तर काय होईल? शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक आधार हा मिळेल, आर्थिक सपोर्ट हा त्यांना मिळेल. पण अशी परिस्थिती असूनही दिलेली आहे. शेतकऱ्यांना सुविधा ह्या निर्माण करून दिल्या आहे. मोठ्या प्रमाणात शेततळे दिलेले आहेत, मोठ्या प्रमाणात विहिरी ह्या दिलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे. वेगवेगळ्या योजनासुद्धा त्यांनी केवळ योजनाच आखल्या नाही तर त्याची अंमलबजावणीसुद्धा शासनाने केलेली आहे. पण तरीही भारतामध्ये अजूनही 70% जमीन ही कोरडवाहू आहे. आणि 70% जमीन कोरडवाहू म्हणजे काय आहे? ती निसर्गावर अवलंबून असलेली शेती. आणि कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्या कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होत आहे? शेतीची उत्पादकता ही दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसत आहे. ही झाली तिसरी समस्या. चौथी समस्या आहे भांडवलाची कमतरता. आता भांडवलाची कमतरता हा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात असणारा ड्रॉबॅक. भांडवलाची कमतरता अजूनही आपण बघतो आहे. शेतकरी हा गरीब आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मग शेतीची उत्पादन क्षमता जर वाढवायची असेल तर काय लागेल? शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसा लागेल. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा हा व्हायला पाहिजे. पण भारतीय शेतीची उत्पादन क्षमता कमी असण्यामागचं कारण काय? ते भारतीय शेतकरी हा गरीब आहे. त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नाही. भांडवलाअभावी तो शेतीत कायमस्वरूपी सुधारणा करू शकत नाही. बघा तुम्ही, अजूनही शेतकरी हा पारंपरिक पद्धतीचाच वापर करताना दिसतो आहे. बरेचसे शेतकरी पारंपरिक पद्धतीचाच वापर हा करत आहे. या आधुनिक काळामध्ये किंवा वर्तमान काळात जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा वित्तपुरवठा केला जातो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना. पण जरीही कर्जाचा पुरवठा होत असेल
पण तो वेळेवर मिळत नाही. जरीही अनेक बँका उपलब्ध करून दिल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक बँका उपलब्ध करून दिल्या असेल, तरीही शेतकऱ्यांना हा वेळेवर कर्ज पुरवठा होईलच याची शाश्वती नाही. काही कारणास्तव आधी जर कर्ज शेतकऱ्यांवर असेल तर काही कारणास्तव शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा दिला जाणार नाही, कारण त्यांच्याकडे आधीच कर्ज, त्यांच्यावर आधीच कर्ज असतं, त्या कर्जाची परतफेड केलेली नसते. काही बँकांनासुद्धा मर्यादा असतात, त्याच्यामुळे त्यांना वित्तपुरवठा हा केला जात नाही किंवा कर्ज हा मंजूर केला जात नाही. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे किंवा भांडवलाअभावी शेतीची उत्पादकता ही कमी असते. शेतीतून मिळणारं उत्पादन हे कमी होते. वेळेवर पेरणी होत नाही, वेळेवर पैसा मिळत नाही, कमी प्रमाणात भांडवल उपलब्ध असते आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत ही वाढ होऊ शकत नाही. कारण काय की आधुनिक पद्धतीने ते शेती करू शकत नाही, यांत्रिकीकरणाचा वापर ते करू शकत नाही आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता ही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. नंतरचा पॉईंट सांगितलेला आहे या ठिकाणी, कृषी विपणनातील दोष. आता कृषी विपणनातील सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे काय? शेतकऱ्यांची फसवणूक. बघा तुम्ही, हा सर्वात मोठा दोष आहे की शेतकऱ्यांची फसवणूक. अजूनही आपण बघतोय शेतकऱ्याची फसवणूक कोणत्या माध्यमातून केली जाते? व्यापारी आहे, दलाल आहे, अडते आहे, मध्यस्थ आहे. हे काय करतात की शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या मालाला योग्य किंमत मिळू देत नाही. शेतकऱ्याकडून काय करतात ते की कमी किमतीला माल विकत घेतात आणि जास्त किमतीला ते आपला माल विकतात. पण शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे. शेतकऱ्यांना इकडने मालाला भाव मिळत नाही, इकडनं दलाल असेल, मध्यस्थ असेल, हे त्यांच्या इकडनं काय करतात, कमी किमतीत खरेदी करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांची दोन्ही इकडनी काय होते, फसवणूक होते. खोटी वजने आहेत, खोटी मापे आहेत, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं काय होते, नुकसान होतं. ह्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अतिशय कमी प्रमाणात उत्पन्न येतं. त्या कमी उत्पन्नातून शेतकऱ्याला त्या आडत्यांची आडत, दलालांची दलाली, मोजमाप करणाऱ्यांची मापारी, हमालांची हमाली, बाजारातील टॅक्स इत्यादी ज्या रकमा आहेत, ह्या ज्या रकमा आहेत त्या रकमा ह्या कापून द्याव्या लागतात. आधीच कमी उत्पन्न, त्यावर ह्या असणारा कपात. आणि त्यामुळे काय होतंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात जे येणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न अगदी कमी प्रमाणात मिळतं. मग जर उत्पन्नच कमी प्रमाणात मिळत असेल तर त्या शेतकऱ्याला उत्पादन वाढीची प्रेरणा मिळेल का? त्याला असं वाटेल का आपण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं पाहिजे? नाही. ह्या अडचणी निर्माण झाल्यामुळे, ह्या अडचणी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची प्रेरणाही मिळू शकत नाही. नंतरचा पॉईंट्स आहे की यांत्रिकीकरणाचा वेग. या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. यांत्रिकीकरणाचा वेग कमी. आता यांत्रिकीकरणाचा वेग कमी, अजूनही आपण बघतो आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणावर विश्वास नाही. भांडवलाअभावी सुद्धा ते यंत्राचा वापर करू शकत नाही. म्हणून जर शेती क्षेत्रामध्ये जसजसा यांत्रिकीकरणाचा स्वीकार केला तर काय होईल, शेतीची जी कामे आहे ती कामे वेळेच्या वेळेला होईल, पैसाही कमी लागेल आणि वेळही वाचेल. आपण जर तुलना केली तर शेतामध्ये जर आपण आजही विचार केला तर पशुच्या माध्यमातून म्हणा किंवा मानवी श्रमाच्या सहाय्याने जर शेती करायची म्हटलं तर काय होईल, वेळ आणि पैसा हे दोन्ही जास्त लागेल. म्हणून आणि जर आपण शेतामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून म्हणा, मळणी यंत्र असेल, फवारणी यंत्र असेल, कापणी यंत्र असेल, याचा जर आपण वापर केला तर काय होईल,
वेळही वाचेल आणि पैसाही वाचेल. प्लस शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय राहील, त्यांच्या शेतीची उत्पादन क्षमता वाढेल, त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पण अजूनही जर आपण भारतामध्ये जर बघितलं तर अजूनही यांत्रिकीकरणाचा वेग हा पाहिजे तसा नाही. आणि यांत्रिकीकरणाचा वेग कमी असल्यामुळे काय होतं आहे, अजूनही भारतामध्ये शेतीच्या उत्पादकतेत वाढ ही कमी होताना आपल्याला दिसत आहे. नंतरचा पॉईंट आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. शेतकरी हा कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो. म्हणून शेतकऱ्याला जर आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करायच्या आहे, मग आर्थिक गरजा म्हणजे कुठल्या आहे, शेतकऱ्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. शेतकरी असो कोणी असो त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. जसं मुलीचं शिक्षण आहे, कारण शिक्षण जर घ्यायचं असेल तर आम्हाला माहीत आहे शिक्षणासाठी हा पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. मुलींचे लग्न आहे, मुलींच्या लग्नाकरता सुद्धा पैसा लागतं. आजारपण आहे, आजारपणाला पैसा लागतो. मरणधरण आहे, त्यांच्या विधी करायचे आहे, त्याच्यासाठी सुद्धा पैसा लागतो. आणि ह्या घटकासाठी, ह्या कारणासाठी शेतकरी काय करत असतो, त्याला आर्थिक त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज निर्माण होते आणि त्यामुळे तो काय करतो, कर्ज घेतो. परंतु हे जे कर्ज घेतलेलं आहे हे कर्ज तो वेळेवर फेडू शकत नाही. आणि हेच जे कर्ज आहे हे कर्ज फेडण्यासाठी त्याला नव्याने दुसरं कर्ज घ्यावं लागतं. आणि ह्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे, ह्या कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळे त्याला नव्याने दुसरं कर्ज हे घ्यावं लागतं. म्हणजे तो काय होत आहे, कर्जातच आपल्याला जगताना दिसत आहे. आणि ह्यामुळे हे कर्ज जर सावकाराकडून घेतलं असेल तर बँकेकडून जर घेतलं असेल तर ठीक आहे, त्याच्यावर आकारण्यात येणारा व्याजाचा दर हा कमी राहील. परंतु हेच कर्ज जर सावकाराकडून घेतलं असेल तर त्याच्याकडून, शेतकऱ्याकडून हे कर्जची परतफेड करणं शक्य होत नाही. आणि त्यामुळे शेतकरी काय होत आहे, ह्या कर्जाच्या सापड्यात अडकलेला आपल्याला दिसत आहे. आणि ह्या कर्जामध्ये अडकलेला असल्यामुळे शेतकरी हा काय आहे, कर्जामध्ये अडकला असल्यामुळे शेतीमध्ये पाहिजे तशी तो गुंतवणूक करू शकत नाही. शेतीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही म्हणजे काय होत आहे, शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकत नाही. अत्याधुनिक किंवा आधुनिक पद्धतीने तो शेती करू शकत नाही. आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही म्हणून शेतीची उत्पादकता ही कशी राहील, कमी राहील. नंतरचा पॉईंट्स याच्यामध्ये मी दिलेला नाही, पण आणखीन एक पॉईंट्स शेतीची उत्पादकता कमी असण्यामागचा एक आणखीन पॉईंट्स आहे, जसं की शेतजमिनीची वाढती धूप. शेतजमिनीची वाढती धूप. शेतीची उत्पादकता कमी असण्यामागचं आणखीन हे एक कारण आहे की शेतजमिनीची वाढती धूप. दिवसेंदिवस आपण बघतो आहे की जमिनीची धूप ही मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतजमिनीची धूप ही मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून शेतीची उत्पादकता कमी. आता ज्या ठिकाणी सुपीक जमीन असेल त्या ठिकाणी शेतीची उत्पादकता जास्त. बघा मी सुपीक जमिनीचा सांगते, ज्या ठिकाणी सुपीक जमीन असेल त्या ठिकाणी जमिनीची उत्पादकता जास्त, पण ज्या ठिकाणी नापीक जमीन असेल त्या ठिकाणी जमिनीची उत्पादकता ही कमी असते. शेतजमिनीची धूप झाल्यामुळे, बघा शेतजमिनीची धूप झाल्यामुळे जमीन ही नापीक बनते. आता शेतजमिनीची जी धूप आहे ही एक कशामुळे होते की मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात वारे किंवा वादळामुळे ही जमिनीची धूप ही निर्माण होते. पावसाचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे किंवा मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी वादळ झालं असेल किंवा मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी वारा झाला असेल त्या ठिकाणी काय होते, जमिनीचा जो वरचा
वरची जी सुपीक जमीन आहे, वरची जी काळा थर असतो जमिनीचा, मातीचा जो वरचा काळा थर असतो, ते काय होते, त्यामुळे ते वाहून जातो. वाहून जाते म्हणजे काय, जी सुपीक जमीन आहे ती नापीक होते. मग सुपीक जमीन नापीक का होऊन राहिली आहे, कारण त्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तुम्हाला माहीत आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर जी जमिनीमध्ये जे माती आहे ती माती काय होते, वाहून जाते आणि त्याच्यामुळे ती सुपीक जमीन ही नापीक होते. आणि जेथे पाऊस कमी पडतो तिथे काय होत आहे, या सूर्यप्रकाशामुळे शेत जमिनीची धूप निर्माण होते आणि या शेत जमिनीची धूप निर्माण झाल्यामुळे जी शेती आहे, जी शेत जमीन आहे ही काय होत आहे, नापीक होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नापीक होत आहे. आणि शेती ही नापीक झाल्यामुळे शेतीमधून मिळणारं उत्पादन किंवा शेतीची उत्पादकता हे काय होत आहे, दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारची शेतीची उत्पादकता कमी असण्यामागची कारण तांत्रिक कारण आहे आणि आर्थिक सुद्धा कारण आहे. नंतरचा जो पॉईंट्स आहे ते आपल्याला बघायचं आहे की शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना. आतापर्यंत आपण बघितलं आहे की शेतीची उत्पादकता कमी असण्यामागची कारण. आता आपल्याला बघायचं आहे की शेतीची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल, कुठलं माध्यम हे वापरायला पाहिजे तरच शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल. हे या ठिकाणी कुठल्या उपाययोजना आपण राबवायला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिले आपल्याला दिसत आहे समोर, तुम्ही चित्र जर बघितलं असेल तर कॉफीचा मळा आपल्याला दिसत आहे. आधुनिक पद्धतीने शेती आणि आधुनिक पद्धतीने शेती जर केली तर शेतीच्या उत्पादकतेत वाढ होते. आता उत्पादनासाठी पहिला पॉईंट तुमच्या समोर आहे, उत्पादनासाठी नवीन तंत्राचा वापर करणे. आता उत्पादनात वाढ करायची आहे तर काय करावं लागेल, आपल्याला यंत्रसामग्रीचा वापर करावा लागेल, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज द्यावं लागेल. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हरित क्रांती झाली आहे, पण हरित क्रांती होताना काय झालेलं आहे, काही भागापुरतीच झालेली आहे किंवा काही पिकापुरतीच मर्यादित होती. आणि म्हणून हरित क्रांतीचं जे यश आहे ते हरित क्रांतीचं यश फक्त देशाच्या काही भागापुरते किंवा काही पिकापुरतंच मर्यादित राहिलं. पण संपूर्ण भारतात जर हरित क्रांतीसारखा प्रयोग राबवण्यात आला तर काय होईल, सगळं हरित होईल. मोठ्या प्रमाणात शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल. हरित क्रांती होऊन बरेच वर्ष झाले, पण आजही आपण हरित क्रांतीचं कौतुक करत आहोत. आजही आपण हरित क्रांती असेल तर काय होईल असं आपण आपल्यासमोर प्रश्न निर्माण होत आहे की शेतीच्या उत्पादकतेमध्ये भरघोस वाढ होईल, शेतकरी सुखावे. पण सध्याच्या स्थितीमध्ये अन्नधान्याची टंचाई जर लक्षात घेतली तर काय होईल, आपण जे आता बघतोय की अन्नधान्याची टंचाई आहे. मग अन्नधान्याची टंचाई हे आपल्या आहे तर अशा वेळेस आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो, जर आज जी गरज आहे अन्नधान्याच्या या टंचाईमुळे आज गरज जी आहे ती आहे हरित क्रांतीची. हरित क्रांती करण्याची गरज आज या अन्नधान्याच्या टंचाईमुळे आज निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. अन्नधान्याच्या टंचाईमुळे किंवा शेतीच्या कमी उत्पादकतेमुळे नवीन तंत्राचा वापर करण्यासाठी आज शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याची गरज आहे. त्यांना आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे. दर्जेदार बी बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अवजारं उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कीटकनाशकांची गरज आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण ह्या ज्या सेवा आहे, बी बियाणे असतील, खते असतील, आधुनिक यंत्रसामग्री असेल, कीटकनाशके असतील, याच्यासाठी अर्थसहाय्य करणे किंवा कर्जाचा पुरवठा करणे आज काळाची गरज आहे. जर अर्थसहाय्य झाला, वित्त पुरवठा झाला, कर्जाचा पुरवठा शेतकऱ्यांना वेळेवर जर उपलब्ध करून दिला तर निश्चितच शेतीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.
दुसरा पॉईंट आहे जलसिंचन सुविधावर भर देणे. जलसिंचन, जल हे जीवन आहे, जल ही एक जीवन आहे. शेतीचं जीवनसुद्धा पाण्यावर अवलंबून आहे. म्हणून आज जलसिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यास काळाची गरज आहे. कारण निसर्गावर जर शेती अवलंबून आहे तर आजही आपण बघतो आहे की 70% जी जमीन आहे ही निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे. मग 70% जमिनीमधून वर्षातून एकच वेळा आपल्याला उत्पादन घेता येतं, एकच पीक आपल्याला वर्षातून घेता येतं. म्हणून आज शासनाने जलसिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जशी धरणे आहेत, कालवे आहेत, पाटबंधारे आहेत, नद्याजोड प्रकल्प आहे. ह्या जर कार्यक्रम हाती घेतले तर हे शासनाने कार्यक्रम हाती घेणे आज काळाची गरज आहे. तसंच काही घटकांकरता, काही गोष्टींकरता त्यांना शेतकऱ्यांना अनुदान देणे, विहिरी खोदणे आहे, कूपनलिका आहेत, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे. यासाठी जर शासनाने अनुदान दिलं तर काय होईल? जलसिंचनाची सुविधा निर्माण होईल. जलसिंचनाची सुविधा निर्माण झाली, तुम्हाला आधीच म्हटलं की शेती ही सुद्धा कशावर? सिंचनावर अवलंबून आहे. जर मोठ्या प्रमाणात किंवा जलसिंचनाची सुविधा जर मोठ्या प्रमाणात निर्माण झाली तर काय होईल? शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. अन्नधान्याची जी टंचाई आहे ही टंचाईची समस्या दूर होईल. मी तुम्हाला म्हटलं आहे की 2012ला का 16ला डाळीची आयात केली. मागे सांगितलं ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण जलसिंचनाची सुविधा निर्माण केली तर जी आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, दिवसेंदिवस खाण्याचे तोंड वाढत आहे आणि त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होत आहे. पण जर शासनाने ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच शेतीच्या उत्पादकतेमध्ये काय होईल? वाढ होईल. आणि ह्या ज्या समस्या आहे ह्या समस्याचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे शेतीचे यांत्रिकीकरण. शेतीचे यांत्रिकीकरण. शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे गरजेचं आहे. मग शेतीच्या उत्पादन क्षमतेत जर तुम्हाला वाढ करायची असेल तर काय करावं लागेल? यंत्रसामग्रीचा वापर करावा लागेल. आधुनिक पद्धतीने तुम्हाला शेतीची उत्पादकता किंवा शेतीचं उत्पन्न हे घ्यावं लागेल. शेतीच्या कामासाठी मनुष्यबळाचा आणि पशुश्रमाचा वापर जर आपण केला तर शेतीची उत्पादकता ही कमी होईल. पण जर शेतीची उत्पादकतेत वाढ करायची असेल तर आपल्याला आज यंत्रसामग्रीचा वापर करावा लागेल. यंत्रसामग्रीच्या वापरामुळे काय होईल? वेळेची बचत होईल, श्रमाचीही बचत होईल आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल. मग आधुनिक काळात आजच्या युगामध्ये जर शेतीच्या उत्पादनात वाढ करायची असेल तर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणे आज काळाची गरज आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला पतपुरवठ्याच्या सुविधांमध्ये वाढ करणे. पतपुरवठ्याच्या सुविधांमध्ये वाढ करणे. आपल्याला माहीत आहे की भारतामधील बहुसंख्य शेतकरी गरीब आहेत. ते आधुनिक कृषी तंत्राचा वापर करू शकत नाही. आधुनिक पद्धतीने ते शेती करू शकत नाही. म्हणून ते काय करत आहेत की पारंपरिक पद्धतीने शेती करतात. आणि पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे काय होत आहे? शेतीची उत्पादकता ही कमी होत आहे. जर शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला, जर शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज दिलं तर काय होईल? ते शेती ही आधुनिक पद्धतीने करतील. आपल्या शेतामध्ये कायमस्वरूपी सुधारणा करतील. पण हे कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा असणं गरजेचं आहे. वेळेवर कर्ज मिळणं गरजेचं आहे. तसा कर्ज पुरवठा हा व्हायला पाहिजे.
भांडवलाअभावी हे जे काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण होत आहे, ह्या अडचणी भांडवलाअभावी त्यांच्यासमोर निर्माण होत आहे. पण जर त्या शेतकऱ्यांना पतपुरवठा हा वेळेवर करून दिला, पतपुरवठ्यांच्या सुविधा जर निर्माण करून दिल्या, तर काय होईल? कायमस्वरूपी त्यांच्या शेतीमध्ये सुविधा ह्या निर्माण होतील आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे संकरित बियाणांचा वापर व निर्मिती वाढवणे. संकरित बियाणांचा वापर व निर्मिती वाढवणे. आता शेतीची उत्पादकता ही कशावर अवलंबून असते? तर दर्जेदार बी बियाणांवर. मग दर्जेदार बी बियाणांवर शेतीची उत्पादकता जर अवलंबून आहे, तर काय शासनाने काय करायला पाहिजे? दर्जेदार बी बियाणांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे, आजही आपल्याला माहीत आहे, ग्रामीण भागामधील जे शेतकरी आहे त्यांना दर्जेदार बी बियाणे मिळण्यातच अडचणी निर्माण होतात. दर्जेदार बी बियाणे अडचणी निर्माण का होतात? कारण त्यांच्याकडे पैसा नसतो. त्यांना कर्जाचा पुरवठा हा वेळेवर होऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी वर्ग. व्यापारी वर्ग काय करतो की ही जी बियाणे आहे, ही जी दर्जेदार बी बियाणे आहे, याची काय करतात? ते कृत्रिम पद्धतीने टंचाई निर्माण करतात. मग त्याची टंचाई आहे आपल्याला माहीत आहे. एखाद्या वस्तूचा जर पुरवठा कमी असेल तर त्या वस्तूचे भाव वाढवून देण्यात येतात. तसंच बियाण्यांचं आहे. बियाणे हे कमी प्रमाणात, दर्जेदार बी बियाण्यांचं कमी प्रमाणात आहे असं सांगून त्याची काय करतात? ते पुरवठा हा कमी आहे म्हणून त्या बी बियाणांचा भाव हे मोठ्या प्रमाणात वाढवून देतात. मग जास्त किमतीला जर ते बियाणे विकत असेल तर गरीब शेतकरी ते बियाणे विकत घेऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात जर शेतकऱ्यांनी ती बियाणे विकत घेतली तर भेसळयुक्त बियाणे आपण बघतोय. अजूनही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होताना दिसत आहे. अशा बऱ्याचशा केसेस मी सुद्धा हाताळल्या आहे. ज्यावेळेस माझा PhDचा प्रबंध मी तयार केला, ते शेतकऱ्यांची बी बियाण्याच्या माध्यमातून, कीटकनाशकाच्या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक होते आणि कशा केसेस त्यांच्या या ठिकाणी न्यायालयामध्ये येतात, त्या बऱ्याचशा केसेस मी अभ्यासल्या आहेत. त्यामुळे या व्यापारी वर्गाकडून सुद्धा काय होत आहे, या भेसळयुक्त बियाणे जे आहे ते बियाणे शेतकऱ्यांना विकल्या जातात. त्यांची उगवण क्षमता म्हणा किंवा त्याची उत्पादन क्षमताच ही कमी असते. मग अशा प्रकारे जर समजा शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचं आहे. शासनाचं व्यापारी वर्गावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. किंवा शासनाने शेतकऱ्यांना ही जी संकरित बियाणांची निर्मिती जर केली आणि ती निर्मिती करून जर शेतकऱ्यांना पुरवली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत किंवा शेतकऱ्यांची जी फसवणूक आहे ती फसवणूकसुद्धा दूर होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होईल. नंतरचा पॉईंट आहे शेतकऱ्यांचं प्रशिक्षण. आता आपल्याला माहिती आहे आजच्या ग्रामीण भागामधील बरेचसे शेतकरी हे अशिक्षित आहेत, म्हणून त्यांना आज प्रशिक्षण देणे आज काळाची गरज आहे. जर मला म्हटलं, मी आज प्राध्यापक आहे आणि मला म्हटलं जा तू बस चालव, तर जमेल का? नाही. त्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. अजूनही आणि बरेचसे शेतकरी आपल्याला या तांत्रिक पद्धतीने शेती करायची आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही, म्हणून त्याच्यासुद्धा या टेक्नॉलॉजीच्या सुद्धा त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन तंत्राची किंवा त्या सुविधांची माहिती उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्यापर्यंत पुरवण्यात येणे. तसेच नवीन तंत्राबाबत शासनाने काय करायला पाहिजे, शासनाने त्यांना सवलती आहे, अनुदान आहे, अशा प्रकारचे त्यांनी मेळावे भरावेत. असे जर मेळावे भरले शेतकऱ्यांना त्या नवीन तंत्राबाबत किंवा टेक्नॉलॉजीबाबत माहिती होईल.
दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, न्यूजपेपर आहेत, मासिक आहेत, पोस्टर आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत समजा या नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत माहिती पुरवण्यात यावी. अशी जर माहिती पुरवण्यात आली किंवा मेळावे भरवले तर काय होईल, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, जे शेतकरी अशिक्षित आहेत त्यांना या नवीन टेक्नॉलॉजीबाबत, नवीन तंत्रज्ञानाबाबत काय होईल, माहिती होईल आणि ते या नवीन तंत्राचा काय करतील, वापर करतील. जर नवीन तंत्राचा त्यांनी अवलंब केला तर काय होईल, ऑब्वियसली शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल. म्हणून त्यांना आज प्रशिक्षण, मेळावे, तशा प्रकारचे कार्यक्रम राबवणे आज काळाची गरज आहे. नंतरचा पॉईंट्स आहे योग्य कीटकनाशकांची निर्मिती. बघा, योग्य कीटकनाशकांची निर्मिती, योग्य म्हणताय आपण, योग्य कीटकनाशक. आता आपल्याला माहिती आहे पिके तयार झाली, पिके तयार झाल्यावर काय होतात, त्याच्यावर कीड पडते. तुरीवर बघा, तर बऱ्याचशा मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि तुम्ही शेतकऱ्याचेच मूल आहे. तुम्हाला माहीत आहे पिकाची वाढ झाली तर त्याच्यावर कीड पडतं, कीड पडली तर शेतीची उत्पादकता ही कमी होते. मग यासाठी काय करावं लागेल, प्रभावी कीटकनाशकांची निर्मिती केली पाहिजे. अशा प्रकारचं कीटकनाशकावर संशोधन व्हायला पाहिजे. बाजारात जी कीटकनाशके येतात त्यामध्ये भेसळ असतं आणि म्हणून पाहिजे तसा त्या पिकांवर जी अळी पडलेली असते ती अळी फवारा मारल्यानंतरही मरत नाही, कारण त्या कीटकनाशकामध्ये काय असतं, भेसळ असतं आणि भेसळ असल्यामुळे त्यांचा फारसा उपयोग होताना आपल्याला दिसत नाही. म्हणून योग्य जर पिकाचं संरक्षण करायचं असेल, उत्पादकतेत जर वाढ करायची असेल तर योग्य कीटकनाशकांची निर्मिती ही व्हायला पाहिजे. केवळ योग्य कीटकनाशकाची निर्मिती होऊनच चालणार नाही, तर ते योग्य कीटकनाशक हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यावर नियंत्रण असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये. जर योग्य कीटकनाशकांची निर्मिती झाली तर शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पादकतेत काय होईल, वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. नंतरचा पॉईंट्स आहे कृषी मालाच्या विक्रीची व्यवस्था. कृषी मालाच्या विक्रीची व्यवस्था. आता या शेतकऱ्यांना माल झाला आहे, पण त्या मालाकरिता व्यवस्थासुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. बघा, शेतकऱ्याला उत्पादन वाढीसाठी आपण प्रेरणा देतो आहे, त्यांना प्रेरित करतो आहे, मोठ्या प्रमाणात ते पीक घेत आहेत, पण त्या पिकाला योग्य भाव मिळतो का? आपल्याला माहीत आहे पिकाला योग्य भाव मिळत नाही. मनाप्रमाणे भावच नाही, मनाप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पन्नच मिळत नाही, तर शेतकरी उत्पादकतेत वाढ करण्यास त्यांना प्रेरणा मिळेल का? त्यांना असं वाटेल का की मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन वाढीला चालना मिळू शकेल का? नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं पाहिजे असं वाटेल का? नाही. कारण काय, त्यांना मिळणारा न्याय, त्यांच्या मालाला मिळणारा योग्य भाव हा त्यांना मिळाला पाहिजे. जर आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे. कृषी बाजार समितीची स्थापना त्यांनी करायला पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव हा मिळाला पाहिजे. आणि हे जर झालं, या कृषी मालाच्या विक्रीची व्यवस्था जर शासनाने करून दिली तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस काय मिळेल, प्रेरणा मिळेल, चालना मिळेल, शेतकऱ्यांचा उत्साह वाढेल की आपल्या उत्पादनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात ही वाढ करायला पाहिजे, कारण कृषी मालाच्या विक्रीची व्यवस्था ही शासनाने आपल्याला करून दिलेली आहे. आणि शेवटला पॉईंट आहे की संशोधनावर भर देण्यात यावा.
नाही, संशोधनावर भर देण्यात आलेला आहे, कारण दर्जेदार बी बियाणे झालेली आहे, दर्जेदार बी बियाणे निर्माण झालेली आहे, कीटकनाशके आहे, रासायनिक खते आहे. पण अजूनही जास्तीत जास्त उत्पादन देणारी बी बियाणे शोधून काढायला पाहिजे. जास्तीत जास्त कीटकनाशकावर संशोधन व्हायला पाहिजे. म्हणजे जर पुन्हा त्यात एक आहे की रासायनिक खतावर सुद्धा संशोधन हे व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर संशोधन झालं तर शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल, शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळेल, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यासारखा होईल. आणि अशा प्रकारचे जर उपाययोजना अंमलात आणल्या किंवा योजनाच नाही, त्या योजनांची अंमलबजावणी जर केली तर शेतीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याशिवाय राहणार. अशा प्रकारची ही शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठीची उपाययोजना आहे. ह्या उपाययोजना आज या ठिकाणी आपल्या संपलेल्या आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. ओके.